माणुसकीत हिंदुत्व शोधणारा माणूस अर्थात धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या अनुषंगाने बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आंबेजोगाईचे युवा नेतृत्व ऋषिकेश भैया लोमटे हे आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊया धर्मवीर 2 बद्दल। नमस्कार। नमस्कार। दिघे साहेब, बाळासाहेब आणि त्यांच्यानंतर शिंदे साहेब हे महाराष्ट्रात प्रत्येक सर्व दूर त्यांचे विचार कसे पोहोचवता येतील ह्याच्यासाठी एक खूप चांगला माध्यम आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेला आहे। आणि मी आमचे उपजिल्हा प्रमुख गजाननराव, तसेच आमचे तालुका प्रमुख अर्जुन भाऊ, आमचे तालुका प्रमुख दशरथ चाटे, आमचे सगळे शिवसैनिक अंबाजोगाईतले आणि आम्ही ज्यांना भावी आमदार म्हणून आमच्या शिवसेनेचे आम्ही त्यांचं स्वप्न बघितलेलं आहे। आमचं एक स्वप्न आहे की आमच्या शिवसेनेचा या केज मतदारसंघात आमदार असावा, त्याला शोभेल असे आमचे राम राऊत या आम्ही सर्वांनी मिळून हे चांगलं नियोजन एक अंबाजोगाईतल्या सर्व युवकांना धर्मवीर चित्रपट मोफत करण्यासाठी आम्ही एक म्हणजे मोफत तिकिटाचं आयोजन केलं आणि आम्हाला एक स्क्रीन पुरली नाही तर आम्हाला ताबडतोब दुसऱ्या स्क्रीनची सुद्धा व्यवस्था आम्हाला लावावी लागली। असा एकूण एका स्क्रीन मध्ये 200 जण आणि दुसऱ्या स्क्रीन मध्ये 150 जण आम्ही एकाच वेळी अंबाजोगाईतल्या 350 युवकांना हा चित्रपट दाखवला। कारण आज मुलं हे व्यसनाधीन होत चाललेत, मुलांना आचार विचाराचा काही पत्ता नाही, तर ते दिघे साहेबांकडून इतकं शिकण्यासारखं आहे की तुम्ही 100 पुस्तकं जरी वाचले तरी ते कळणार नाही। पण हा चित्रपट तुम्ही एकदा बघा। माणुसकीचा धर्म, माणुसकीत हिंदुत्व शोधणारा धर्म आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या चित्रपटातून आम्हाला एक म्हणजे आम्हालाच खूप आनंद अश्रू येईल आणि रडू पण येईल, इतका म्हणजे सुंदर चित्रपट हा बनवलेला आहे। मी जास्त काही बोलणार नाही, पण मी एवढंच सांगतो की प्रत्येक गावात जरी एक धर्मवीर आनंद दिघे साहेब जरी उभा राहिले तरी महाराष्ट्राचं सोनं व्हायला काही वेळ लागणार नाही। धर्मवीर 2 हे जे पिक्चर निघालेलं आहे, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे पण कुणी बघल त्याच्या पहिले डोळ्यात पाणी आलं पाहिजे असा तो पिक्चर आहे। आणि गुरु आणि शिष्याचं नातं काय आहे, गुरुनी काय शिकवलं शिष्याला, हे त्यांनी पुढं वारसा कसा चालवायचा, हिंदुत्व कसं टिकवायचं हे त्याच्यात दाखवून दिलेलं आहे। आणि जनतेची सेवा कशी करायची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक भारत देशावरच नाही अख्ख्या जगावर आलेलं संकट कोरोना काळाचं हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलं की पेशंटला कसं वाचवायचं, ऑक्सिजन संपला तर काय करायचं, तिथं GR निघाला असेल नसल ती कसा तोडून काढायचा ती बी त्याच्यात दाखवून दिलंय। आणि अवश्य पिक्चर बघावं हे। आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की शिवसेना असा एक पक्ष आहे की आता तुम्ही इथं बघितलं असेल रक्षाबंधन असेल, ज्या रक्षाबंधनला हिंदू मुस्लिम ज्या जातीच्या महिला आहेत त्या येऊन राख्या बांधतात आणि भाऊ मानतात, आणि प्रत्येकांचे नेते वेगळे। आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हे जी बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली तीच आनंद दिघे साहेबांनी शिकवण दिली शिंदे साहेबांना, तेच आज वारसा पुढे नेत आहेत। त्याच्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त हा धर्मवीर 2 पिक्चर बघण्यात यावा। भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आणि ह्या पिक्चर मधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमचे सगळे सामान्य शिवसैनिक तुम्ही बघत असताल, आमचे हे सगळे ह्या पिक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचं एक शिकण्यासारखं आहे शिवसेनेकडून की आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही। जो काम करेल तो नेता आणि जो संघटन वाढवेल तो नेता, हे आमच्या पक्षाचं तत्व आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो। धन्यवाद। या चित्रपटाच्या अनुषंगाने तुम्ही शिवसैनिकांना, आंबेजोगाई तालुक्यातील नागरिकांना काय आवाहन करणार? तुम्ही हा चित्रपट पहा, माणुसकी ही कशी जपली पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे तो कसा पुढे न्यायला पाहिजे
हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडून आणि शिंदे साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. हा चित्रपट जरूर पहा आणि अंबाजोगाईतील मी सर्व युवकांना विनंती करतो की जरी कुणाकडं काही जे रोजीरोटी करणारे कामगार आहेत ते तिकीट काढू शकत नाहीत, त्यांनी मला अवश्य संपर्क करावा. मी त्यांच्यासाठी अजून एका मोफत शोचं आयोजन करतो. पण धर्मवीर दिघे साहेब आणि शिंदे साहेब, बाळासाहेबाची शिवसेना हे आपण समजून घ्या. कारण आयुष्यात हा चित्रपट जर तुम्ही पाहिला नाही तर काहीच बघितलं नाही असं मी या क्षणाला सांगतो. धर्मवीर 2 भाग हा चित्रपट पाहिल्यानंतर अक्षरशः या ठिकाणच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटामध्ये एक गोष्ट अशी नाही की त्यांनी अतिशय जे काही आनंद दिघे साहेबांनी कार्य केलं, प्रत्येक क्षेत्रात कार्य. ह्या चित्रपटामध्ये आपण बघितलं हिंदुत्व कसं जपलं पाहिजे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आत्महत्या न करता त्यांनी सराव करून कशा परीक्षेला सामोरं जावं यासारखे, आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे महाराष्ट्र राजकारणामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे सर्वांचे दैवत यांनी आज हे चित्रपट पाहिल्यानंतर खरंच त्यांनी हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप का घडवला याचं जर कुणाला उत्तर पाहिजे असेल तर त्यांनी धर्मवीर 2 पिक्चर पाहावा. जे हिंदुत्व शिवसेनेपासून दूर जात होतं त्या हिंदुत्वाला त्यांनी कवटाळून धरण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब यांनी आणि आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन यांनी हे जे सरकार या ठिकाणी आणलं. त्यामुळं आज शिवसेना आणि हिंदुत्व या पुन्हा एकदा दोन्ही पूर्वीसारखं जवळ एकत्र आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की शिवसेना असा एक पक्ष आहे की आता तुम्ही इथं बघितलं असेल, रक्षाबंधन असेल, ज्या रक्षाबंधनला हिंदू मुस्लिम ज्या जातीच्या महिला आहेत त्या येऊन राख्या बांधतात आणि भाऊ मानतात, आणि प्रत्येकांचे नेते वेगळे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हे जी बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली तीच आनंद दिघे साहेबांनी शिकवण दिली शिंदे साहेबांना. तेच आज वारसा पुढे नेत आहेत. त्याच्यासाठी युवकांनी जास्तीत जास्त हा धर्मवीर 2 पिक्चर बघण्यात यावा. भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आणि ह्या पिक्चर मधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमचे सगळे सामान्य शिवसैनिक तुम्ही बघत असताल, आमचे हे सगळे ह्या पिक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचं एक शिकण्यासारखं आहे शिवसेनेकडून की आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही. जो काम करेल तो नेता आणि जो संघटन वाढवेल तो नेता, हे आमच्या पक्षाचं तत्व आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद.